मित्रमैत्रिणींनो नमस्कार। राज्यातील शाळांना सन 2024 ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक 18/4/2024। या परिपत्रकानुसार आता विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या ह्या 2 मे पासून असणार आहेत, तर विदर्भात शाळा ह्या 1 जुलैला सुरू होणार आहेत। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत आणि त्याच्यामुळेच आनंदाच्या अशा या बातमीचा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण अगोदर सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व विद्यार्थी मैत्रिणींना आणि त्यासोबतच शासकीय शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग या आनंदाच्या बातमीची अपडेट आता विस्तारित रूपाने आपण जाणून घेऊया। तर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी महत्त्वपूर्ण असं शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 20 एप्रिल 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टींच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक 2 मे 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे। तसेच राज्यातील इतर मंडळाच्या शाळा ह्या वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील सन 2024-25 करिता शाळा ह्या 15 जून रोजी, तर विदर्भाकरिता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात यावेत असेही सूचित करण्यात आलेले आहेत। सदरच्या सूचना ह्या सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू असणार आहेत। मंगळवार दिनांक 2 मे 2024 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दिनांक 14 जून 2024 पर्यंत ग्राह्य धरावा। पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये दुसरा गुरुवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळा सुरू करण्यात येतील। तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा दुसरा सोमवार दिनांक 30 जून म्हणजेच या ठिकाणी 1 जुलै 2024 रोजी सुरू होतील। इयत्ता पहिली ते इयत्ता 8वीचा निकाल हा दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल। इथे प्रिंटिंग मिस्टेकमुळे तुम्हाला 2023 दिसत आहे, ते 2024 असे वाचावे। तथापि तो निकाल विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही संबंधित शाळेची राहील। शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, अगर नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक
यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक निर्देश आपल्या स्तरावरून द्यावेत। प्राथमिक माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ह्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात यावी। वरील प्रमाणे शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले स्तरावरून सर्व संबंधितांना सूचित करावे अशाही सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर जो परिपत्रक आहे तो आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकतो। तर हा तो परिपत्रक आहे बघा, शिक्षण संचालनालय 18 एप्रिल 2024 रोजी। विषय दिलेला आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू करण्याबाबत। यामध्ये वर नमूद केलेल्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये शिक्षण संचालक शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि संपत सूर्यवंशी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सहीनिशी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो होतो, ती अशी की वाढत्या उन्हाच्या प्रखरतेमुळे आज महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांची उन्हाळी सुट्टी ही 2 मे पासून तर 15 जून पर्यंत असणार आहे आणि विदर्भाचं तापमान लक्षात घेता विदर्भात 2 मे पासून तर 30 जून पर्यंत उन्हाळ्याची सुट्टी ही घोषित करण्यात आलेली आहे। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार।